त्यानंतर आहे SN1 मेकॅनिझम. Substitution nucleophilic unimolecular SN1 reactions are generally carried out in the polar protic solvents like water, alcohol, acetic acid, etc. आता हे जे SN1 रिॲक्शन्स आहेत तर हे जनरली पोलार प्रोटिक सॉल्वंट्स म्हणजे जे हायड्रोजन बॉन्ड त्यांच्या सबस्टेटसोबत तयार करतात, बरोबर आहे का? म्हणजे कोणासोबत जर रिॲक्ट झाले तर हायड्रोजन बॉन्ड तयार करतील तर त्यांना म्हणायचं पोलार प्रोटिक सॉल्वंट्स. मग वॉटर असेल, अल्कोहोल असेल, ॲसिटिक ॲसिड असेल. ओके, तर अशा पोलार प्रोटिक सॉल्वंटच्या प्रेझेन्समध्ये हे SN1 रिॲक्शन घडून येतात. The reaction between tertiary butyl bromide and hydroxide ion yields tertiary butyl alcohol and follows the first order kinetics, that is the rate of the reaction depends upon the concentration of the only one reactant which is tertiary butyl bromide. आता हे जे फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स, सेकंड ऑर्डर कायनेटिक्स तुमचं झालेलं नाही आहे, पण सध्या लक्षात घ्या की झालं काय की जे टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड आहे आणि न्यूक्लिओफाईल कोण घेतला आपण, हायड्रॉक्साईड आयन. तर यांची जेव्हा रिॲक्शन होते ना तेव्हा ब्रोमाइडला कोण रिप्लेस करेल, या ठिकाणी हायड्रॉक्साईड आयन रिप्लेस करेल, OH अटॅच होतो आणि सो तयार होतो टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. आणि या रिॲक्शनमध्ये जर पाहिलं आपण तर ही रिॲक्शनचा रेट जो आहे ना हा फक्त एकाच रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड आहे आणि तो रिॲक्टंट म्हणजे कोण, टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. म्हणजे ह्या रिॲक्शनचा रेट जो न्यूक्लिओफाईल आपण अटॅच करायलो OH, मग तो वॉटरकडून आला असेल, सोडियम हायड्रॉक्साईडकडून आला असेल, ते विषय नाही आहे, परंतु रिॲक्शनचं कॉन्सन्ट्रेशन हे फक्त एकाच रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड आहे. सो ज्याही रिॲक्शनमध्ये रेट ऑफ रिॲक्शन हा फक्त एकाच रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड असतो तर त्या रिॲक्शनला आपण काय म्हणायचं, फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स. आणि दॅट्स वाय आपल्या रिॲक्शनमध्ये टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड जो आहे तर हा होता एकमेव रिॲक्टंट की ज्याच्या कॉन्सन्ट्रेशनवर या रिॲक्शनचा रेट डिपेंड आहे. आणि दॅट्स वाय SN1 मेकॅनिझम ही फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्सवाली रिॲक्शन आहे. रिॲक्शनमध्ये जर पाहिलं आपण तर तुम्हाला CH3 3 times CBr काय दिलेलं आहे, टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड, ज्याचा IUPAC नेम आहे 2-ब्रोमो 2-मिथिल प्रोपेन. आता इथं न्यूक्लिओफाईल कोण आहे, OH आहे, पण सांगितल्याप्रमाणे जे रिॲक्शनचा रेट आहे हे फक्त कोणावर डिपेंड आहे, 2-ब्रोमो 2-मिथिल प्रोपेनच्या कॉन्सन्ट्रेशनवर. दॅट्स वाय ही फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे आणि फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स असल्यामुळं त्याला आपण SN1 मेकॅनिझम म्हणलो. आणि फायनली तयार होतो टर्शरी ब्युटिल अल्कोहोल, ज्याला IUPACमध्ये आपण 2-मिथिल प्रोपेन 2ऑल म्हणू आणि बाय प्रोडक्ट असेल ब्रोमीन. It occurs in two steps. In step 1, the polarized carbon bromine single bond undergoes slow cleavage to produce the carbocation and a bromide ion. आता या अगोदरचं एक सायन्स लक्षात घ्या की रिॲक्शनचा रेट, आता समजा रिॲक्शन 2-3 टप्प्यामध्ये झाली तर रिॲक्शनचा रेट कोण डिटर्माइन करतं, की जे स्टेप कशी असेल, स्लो स्टेप असते, बरोबर आहे का? सो स्लो स्टेप ही काय असते, RDS असते, म्हणजे रेट डिटर्मिनिंग स्टेप असते. स्लोएस्ट म्हणजे एखादा बॉन्ड ब्रेक झाला, एखादा तयार झाला, तर याच्यामध्ये होतं काय की तयार झाला आणि बॉन्ड ब्रेक झाला, याच्यामध्ये दोन्हीमध्ये एक काय असणार, स्लो असणार आणि एक फास्ट जर असेल समजा, तर याच्यामध्ये स्लो स्टेप काय करते, रिॲक्शनचा रेट डिटर्माइन करते. आता ही रिॲक्शनसुद्धा 2 स्टेपमध्ये घडलेली आहे. स्टेप 1मध्ये जर पाहिलं आपण तर त्या ठिकाणी जे पोलराइज्ड कार्बन आणि ब्रोमिनचा बॉन्ड आहे तर याचं क्लेवेज झालं आणि क्लेवेज होऊन त्या ठिकाणी कशाचं फॉर्मेशन झालं, कार्बोकेशनचं फॉर्मेशन झालं आणि प्लस ब्रोमाइड आयनचं फॉर्मेशन झालं. The carbocation thus formed is then attacked by nucleophile in step 2 to complete the substitution reaction. आणि मग सेकंड रिॲक्शनमध्ये काय होतं,
की जे कार्बोकेशन तयार होतो तर त्याच्यावर आता न्यूक्लिओफाईल म्हणजे OH अटॅक करेल आणि अटॅक केल्यानंतर त्या ठिकाणी सबस्टिट्यूशन रिॲक्शननं प्रोडक्टचं फॉर्मेशन होतं. आता तुम्हाला 2 रिॲक्शन दिलेले आहे, बरोबर आहे का? पहिल्या रिॲक्शनमध्ये पहा, जे टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड होता त्याची तुम्हाला स्टेप 1 ही रिॲक्शन दाखवलेली आहे, रिव्हर्सिबल, बरोबर. तर याच्यामध्ये काय झालं की अगोदर बॉन्ड ब्रेकिंग झाली. SN2मध्ये काय पाहिलं होतं आपण, बॉन्ड ब्रेकिंग अँड मेकिंग कशी होती, सायमल्टेनियसली होती एक, बरोबर. त्यामध्ये आपण पाहिलं Br आणि OH या दोन्हीवर काय आला होता, पार्शियल निगेटिव्ह चार्ज आला होता, बरोबर आहे. इथं तसं होतं का, नाही. तिथं डायरेक्ट अगोदर बॉन्डचं क्लेवेज होतं, एक शब्द वापरला आहे पाहिजे, स्लो क्लेवेज, बरोबर आहे का. म्हणजे याचा अर्थ हीच RDS आहे. रेट डिटर्मिनिंग स्टेप कोणती आहे, पहिली स्टेप आहे जी रिॲक्शनचा रेट डिटर्माइन करेल, त्याला फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स आपण म्हणलो. आता टर्शरी ब्युटिलमध्ये जर पाहिलं आपण तर सेंटरचा कार्बन आहे पहा, तर त्याच्यावर काय आलेला बरं, या ठिकाणी प्लस चार्ज आलेला आहे. सो 3 साईडला 3 CH3 आणि मधल्या इथं काय नाही म्हणजे काय आहे, इथं कार्बन आहे. या कार्बनवर काय आला, प्लस चार्ज आला, त्याला म्हणायचं आपण कार्बोकेशन. आणि Br मायनस जर पाहिला आपण तर हा काय झाला, त्या ठिकाणी ब्रोमिनचा एक आयन तयार झाला या ठिकाणी. मग आता हा जो ब्रोमाइड आयन आणि कार्बनचं जे कार्बोकेशन आहे CCH3चं, हे दोन्ही एकमेकांपासून काय झाले बरं, सेपरेट झाले. याच्यामध्ये कुठंही न्यूक्लिओफाईलचा अटॅक आहे का आत्तापर्यंत, नाही, बरोबर आहे का. न्यूक्लिओफाईलचा अटॅक कुठंच नाही, म्हणून ही रिॲक्शन 2 टप्प्यामध्ये घडलेली आहे. सेकंड स्टेपमध्ये जर पाहिलं आपण तर जो कार्बोकेशन आहे टर्शरीचा, तर त्याच्यावर OH या न्यूक्लिओफाईलनं काय केलं, या ठिकाणी अटॅक केला. आणि अटॅक केल्यानंतर टर्शरी ब्युटिल अल्कोहोलचं काय झालं, फॉर्मेशन झालं. Step 1 is the slowest and reversible. आता पहिली जी स्टेप आपण पाहिली की ज्यामध्ये काय झालं बरं, क्लेवेज झालेलं आहे आणि कार्बोकेशन आणि ब्रोमाइड आयनचं फॉर्मेशन झालं. तर ही चे 2 वैशिष्ट्य आपण पाहिलं. कोणते 2 वैशिष्ट्य पाहिले आपण तिचे, पहिलं वैशिष्ट्य पाहिलं की ही रिॲक्शन स्लोएस्ट रिॲक्शन होती आणि दुसरं पाहिलं आपण ती रिव्हर्सिबल सुद्धा आहे. डबल एरो आहेत ना तुम्हाला दिले. It involves the carbon-bromine single bond breaking for which the energy is obtained through solvation of halide ion with the proton of the protein solvent. आता यामध्ये जर पाहिलं आपण तर कार्बन आणि ब्रोमिन यांची बॉन्ड काय झालेली आहे, या ठिकाणी ब्रेकिंग, त्याला आपण शब्द वापरला स्लो क्लेवेज. आणि या ठिकाणी त्याच्यासाठी जी एनर्जी ऑब्टेन केल्या गेली, तर ही एनर्जी कशी ऑब्टेन केल्या गेली, सॉल्युएशन ऑफ हॅलाइड आयन विथ द प्रोटोन ऑफ प्रोटिक सॉल्वंट. आता एक लक्षात घ्या की आपण प्रोटिक सॉल्वंट काय ते पाहिले, ज्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड तयार करण्याची काय असते, कॅपॅसिटी असते. आता यांच्यासोबत हायलाइड आयन काय होतात माहिती आहे का, मिक्स होतात. म्हणजे एक प्रोसेस आहे की ज्यामध्ये सॉल्वंट आणि सॉल्वंट मॉलिक्युल्स एकमेकांसोबत काय होतात, रिअरेंज होतात, बरोबर आहे का. सो त्यांची जर आपण रिअरेंजिंग जर पाहिली तर त्याच्या रिअरेंजिंगमुळं काय होतं माहिती आहे का, त्यांच्यामध्ये एक क्षमता येते. कोणती क्षमता असते की ते बॉन्ड तयार करू शकतात, हायड्रोजन बॉन्ड निर्माण करू शकतात. मग या क्षमता येतात, त्या प्रोसेसला म्हणायचं आपण सॉल्युएशन. मग हायलाइड आयन प्रोटिक सॉल्वंटच्या प्रोटॉनसोबत मिक्स झाले म्हणजे त्यांचं सॉल्युएशन झालं. त्या सॉल्युएशनमधून एनर्जी मिळाली आणि त्या एनर्जीनं CBr बॉन्डला काय केलं, ब्रेक केलं. Since the rate of reaction depends upon the slowest step, the rate of reaction depends only on the concentration of alkyl halide and not on concentration of hydroxide ion. आता तुम्हाला माहीत आहे की रिॲक्शनचा रेट हा कशावर डिपेंड असतो, की त्या रिॲक्शन किती स्टेपमध्ये घडली त्याला घेणं नाही का, नाही. तर त्या सर्व स्टेपमध्ये स्लोएस्ट स्टेप कोणती होती, आणि आता आपण पाहिलं की स्लोएस्ट स्टेप ही कोणती आहे आपली, फक्त स्टेप 1 आहे, ज्याच्यामध्ये क्लेवेज झालं, कार्बोकेशन आणि ब्रोमाइड आयनचं फॉर्मेशन झालं. सो रेट ऑफ रिॲक्शन जो आहे हा फक्त आणि फक्त अल्किल हॅलाइडच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड होता, नॉट ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रॉक्सिड आयन. सो OH मायनस जो अटॅक करू लागला होता तो कुणाकडून आला असेल त्याच्यावर डिपेंड आहे का, नाही. सो टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड आपण घेतला होता तर त्याच्याच कॉन्सन्ट्रेशनवर रिॲक्शनचा रेट डिपेंड होता. Further, greater the stability of carbocation, greater will be its age of formation from the alkyl halide and
will be the rate of reaction. मग आता प्रश्न असा आहे की इथं कार्बोकेशन प्रायमरी असू शकतात, सेकंडरी असू शकतात आणि टर्सरी पण असू शकतात, बरोबर. मग याच्यानंतर आता एक कधी लक्षात ठेवायचं की टर्शरी कार्बोकेशन हे मोर स्टेबल आहे सेकंडरीपेक्षा, बरोबर. मग आता इथं सांगितलं की ग्रेटर द स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकेशन ग्रेटर इज द एज ऑफ फॉर्मेशन फ्रॉम अल्किल हॅलाइड अँड फास्टर इज द रेट ऑफ रिॲक्शन. म्हणजे तुम्हाला मी इथं सांगितलं की टर्शरी प्रायमरीपेक्षा सेकंडरी, सेकंडरीपेक्षा टर्शरीमध्ये कार्बोकेशनची स्टॅबिलिटी सर्वात जास्त असते. मग काय होतं की अल्काइल हॅलाइडचं फॉर्मेशन आणि त्यानंतर रेट ऑफ रिॲक्शन फास्टर असणे, हे सर्व गोष्टी कोणाला फेवर करतील, मग जास्तीत जास्त टर्शरीला करतील, म्हणून पुढे दिलं आहे. In case of alkyl halides, 3-degree alkyl halides undergo SN1 reaction very fast because of the high stability of the 3-degree carbocations. आणि म्हणून आपण तुम्हाला आठवत असेल SN2 मेकॅनिझममध्ये काय पाहिलं होतं की जवळपास मिथिलचा जर पाहिला आपण तर मिथिलचा आपण रिलेटिव्ह रेट पाहिला 30 होता, बरोबर ना. आणि जेव्हा की आपण टर्शरी ब्युटिलपर्यंत गेलो तर ऑलमोस्ट 0 झाला होता, बरोबर. मग तिथं आपण पाहिलं की प्रायमरी हॅलाइड्स हे सर्वात जास्त मोर रिॲक्टिव्ह होते. पण इथं जर पाहिलं आपण तर कशावर डिपेंड आहे, कार्बोकेशनची स्टॅबिलिटी. आता अल्किल हॅलाइड संदर्भात जर पाहिलं आपण तर जे टर्शरी कार्बोकेशन्स आहे त्यांची स्टॅबिलिटी सर्वात जास्त आहे. याचा अर्थ SN1 मेकॅनिझममध्ये टर्शरी अल्किल हॅलाइड्स यांची रिॲक्शन सर्वात फास्ट होणार. We can sum up the order of reactivity of the alkyl halides towards SN1 and SN2 reaction as follows. आता हे तुमच्यासमोर जे पिक्चर दिलेलं आहे त्या पिक्चरमध्ये सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. पहा, वरची लाईन आहे SN2ची, बरोबर आहे का. तो SN2चा ॲरो कुठे चालला, राईट हँड साईडला. म्हणजे याचा अर्थ SN2 रिॲक्शन बेस्ट ही कशामध्ये होते, मिथिल हॅलाइड संदर्भात, बरोबर. आणि SN1 जर पाहिलं आपण तर त्याचा थोडासा अपोजिट ट्रेंड आहे. आणि त्यामुळे जे टर्शरी हॅलाइड्स आहेत हे कोणती रिॲक्शन फेवर करतील, SN1 रिॲक्शन फेवर करतील. For the same reason, allylic and benzylic halides show high reactivity towards the SN1 reaction. आणि याच रिझनमुळे जर आपण ॲलिलिक हॅलाइड्स आणि बेन्झिलिक हॅलाइड्स जर घेतले तर ते सुद्धा काय करतात, या ठिकाणी SN1 रिॲक्शनला काय करतात, हाय रिॲक्टिव्हिटी शो करतात. The carbocation thus formed gets stabilized through a resonance. As shown. आणि ॲलिलिक आणि बेन्झिलिक हॅलाइड संदर्भात आपण वरी पाहिलं की ते हाय रिॲक्टिव्हिटी कोणा संदर्भात शो करायले, SN1 रिॲक्शन. कारण जर पाहिलं आपण तर त्यांच्यामध्ये सुद्धा कशाचं फॉर्मेशन होतं, कार्बोकेशनचं फॉर्मेशन होतं. आणि हे कार्बोकेशनमध्ये जी स्टॅबिलिटी आलेली आहे ते कोणत्या कशामुळं आहे, रेझोनन्स इफेक्टमुळं आहे. आता इथं जर पाहिलं आपण तर पहा आता काय दिलं आहे आपल्याला, आता यामध्ये CH2 CH CH3 आहे पण त्यातला एक हायड्रोजनचा लॉस केला तर त्याचं कार्बोकेशन कसं असेल, CH2 डबल बॉन्ड CH CH2 प्लस असा कार्बोकेशन आहे. तर याच्यामध्ये काय सांगितलं तुम्हाला की त्या दोन्हीमध्ये डबल ॲरो दाखवलेला आहे, बरोबर आहे का. म्हणजे राईट डबल बॉन्ड आयदर लेफ्टला असेल किंवा राईटला असेल, बरोबर आहे का. हां, तर ते दोन्ही एकमेकांचे रेझोनन्स आहे. त्याच्यामुळे हे दोन्ही कार्बोकेशन जे दिलेले आहेत तुम्हाला, बरोबर, 3 कार्बन आणि डबल बॉन्ड असताना तर ते दोन्हीचे दोन्ही कसे आहे, स्टेबिलाइज आहे. याच्या मागचं रिझन दाखवलं तुम्हाला रेझोनन्स. त्यानंतर बेंझिनची रिंग दाखवली. आता बेंझिनच्या रिंगला CH3 न घेता CH2 प्लस घेतला म्हणजे बेंझिनच्या रिंगचा कार्बोकेशन घेतला. मग आता या कार्बोकेशनमध्ये जर पाहिलं आपण तर इथे सुद्धा तुम्हाला 4 पॉसिबल रेझोनन्स स्ट्रक्चर दाखवलेले आहेत, बरोबर. आणि हे 4ही कार्बोकेशन जे आहेत हे स्टेबिलाइज आहेत. आणि याच्यात मागचं रिझन जर पाहिलं आपण तर काय आहे, रेझोनन्स आहे. सो For a given alkyl group, the reactivity of the halides Rx follows the same order in both the mechanisms. आता कोणत्याही अल्किल ग्रुपसाठी जर आपण रिॲक्टिव्हिटी पाहिली हॅलाइडची, ओके, अल्किल हॅलाइड आपण RX म्हणतो, तर हा सेम ट्रेंड या ठिकाणी फॉलो करतो, ओके, दोन्ही मेकॅनिझममध्ये. मग ते आयदर SN1 असो किंवा SN2 असेल. तर यामध्ये काय दिलं आहे ट्रेंड तुम्हाला,
अल्किल आयोडाईडच्या रिॲक्शन सर्वात फास्ट, त्याच्यापेक्षा कमी अल्किल ब्रोमाइड, त्यापेक्षा अल्किल क्लोराईड आणि त्यापेक्षा सर्वात लिस्ट का असेल अल्किल फ्लोराईड. कारण कालच आपण हे स्टडी केलं होतं, त्याचे 2 रिझन्स पाहिले होते आपण. एक तर मॉलिक्युलर मास इन्क्रीज होतो आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्ससुद्धा इन्क्रीज होतात आणि त्याच्यामुळं आयोडीनचे रिॲक्शन्स हे SN1 SN2 मेकॅनिझममध्ये सर्वात फास्ट होतील. आणि जसं आपण फ्लोरीनकडे जाऊ, फ्लोरीन तर पाहतो मला टू मच लेस दाखवले आहे त्या ठिकाणी, बरोबर आहे का, डबल लेस दॅनचं ग्रेटर दॅनचं सिम्बॉल आहे. ओके, त्यानंतर डायरेक्ट घेऊ आपण आता स्टेरिओकेमिकल ॲस्पेक्ट्स ऑफ न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. त्या अगोदर काय करू आपण, सायंटिस्टबद्दल एक वाक्य दिलं आहे पाहिजे लेफ्टला, ते वाक्य वाचून घेऊ. William Nicol, 1768 to 1855, developed the first prism that produced plain polarized light. आता विल्यम निकोल नावाचे शास्त्रज्ञ आहेत, तर त्यांनी काय केलं, एक असा प्रिझम तयार केला, निकोल्स प्रिझम म्हणू आपण त्याला, की त्याच्या मदतीनं, त्या प्रिझमच्या मदतीनं काय तयार करू शकतात, ते प्लेन पोलराइज्ड लाईटचं फॉर्मेशन करू शकतात. ओके, आता तर पहा, प्लेन पोलराइज्ड लाईट आणि ऑर्डिनरी लाईट. तर ऑर्डिनरी लाईट हा अनपोलराइज्ड लाईट असतो, कारण याच्यामध्ये बरेचसे पोलराइज्ड वेव्ज असतात आणि प्रत्येकजण आपापल्या प्लेनमध्ये, प्रतलामध्ये काय करत असतो, ऑसिलेट करत असतो. परंतु जर पोलरायझरमधून पास केलं, जसं की तो पोलरायझर कोण होता, निकोल्स प्रिझम, याच्यामधून पास केल्यानंतर जी वेव्ह तयार झाली ती ऑसिलेट करते फक्त एकाच प्लेनमध्ये, आणि दॅट्स वाय इट इज अ प्लेन पोलराइज्ड लाईट. In order to understand the stereochemical aspects of substitution reaction, we need to learn some basic stereochemical principles and notations: optical activity, chirality, retention, inversion, resonation, etc. आता एक लक्षात घ्या, सबस्टिट्यूशन रिॲक्शनचे स्टिरिओकेमिकल ॲस्पेक्ट्स आपल्याला समजून घ्यायचे आहेत, परंतु यासाठी काही स्टिरिओकेमिकल प्रिन्सिपल्स आहेत, म्हणजे काही संकल्पना आहेत आणि त्याचे काही नोटेशन्स आहेत, म्हणजे काय प्लस घ्यायचं, काय मायनस घ्यायचं. ओके, ते आपल्याला लर्न करायचं आहे. त्यामध्ये आपण काही कन्सेप्ट बघणार आहेत. ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी असेल, कायरेलिटी असेल, रिटेन्शन, इन्व्हर्जन आणि रेसिमेजेशन. तर एक एक पाहू आपण. अगोदर पाहू ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. Passing ordinary light through Nicol prism is rotated when it is passed through the solution of certain compounds. Such compounds are called optically active compounds. आता पाहिलं की ऑर्डिनरी लाईटचं रूपांतर आपण कशामध्ये करू शकतो, निकोल्स प्रिझम म्हणा किंवा पोलरायझर म्हणा, याच्या मदतीनं आपण प्लेन पोलरायझर लाईटमध्ये करू शकतो. आता प्लेन पोलराइज्ड लाईटचा एक स्पेशल प्लेन असतो, बरोबर आहे. एक सिंगल प्लेनमध्ये ते वेव्ह काय करत असतात, ऑसिलेट करत असतात. आता हा जो त्याचा सिंगल प्लेन आहे, हा एखाद्या कंपाऊंडमधून पास होत असताना तो राईटकडे किंवा लेफ्टकडे चेंज होतो. म्हणजे तो प्लेन, त्याचा प्लेन पोलरायझर लाईटचा प्लेन बदलायला, लक्षात आलं. म्हणजे प्लेन पोलरायझर लाईट प्रोड्यूस्ड बाय पासिंग ऑर्डिनरी लाईट थ्रू निकोल्स प्रिझम इज रोटेटेड व्हेन पासिंग थ्रू द सोल्युशन ऑफ सर्टन कंपाऊंड. म्हणजे एखाद्या कंपाऊंडमधून पास होत असताना जे प्लेन पोलरायझर लाईट आहे त्याचा प्लेन जर या ठिकाणी बदलत असेल, प्रोड्यूस होत असेल, तर डेफिनेटली अशा कंपाऊंडला आपण काय म्हणायचं, ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड. सो पुन्हा एकदा सांगतो, ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड हे असे कंपाऊंड्स आहेत की त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यातून प्लेन पोलरायझर लाईट जर पास केला तर त्याचा स्वतःचा प्लेन त्या ठिकाणी बदलतो, म्हणजे डायरेक्शन चेंज होते, म्हणजे ते अँगल चेंज करतात. The angle by which the plane polarized light is rotated is measured by an instrument called polarimeter. मग आता एखाद्या ऑप्टिकल ॲक्टिव्ह कंपाऊंड्समधून जेव्हा प्लेन पोलराइज्ड लाईट रोटेट व्हायली, बरोबर ना, मग हे रोटेशन मोजण्यासाठी एखादं इन्स्ट्रुमेंट आहे का, तर आहे. ते दिलं आहे की प्लेन पोलराइज्ड लाईट जेव्हा ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड्समध्ये स्वतःचा अँगल रोटेट करतात, तर हे रोटेट करत असताना तिथे एक इन्स्ट्रुमेंट आहे, पोलॅरिमीटर. तर या पोलॅरिमीटरच्या साहाय्यानं आपण मोजू शकतो की त्यांनी किती अँगल त्या ठिकाणी चेंज केला. If the compound rotates the plane of plane polarized light to the right, that is
called dextrorotatory or the D form and is indicated by placing a positive sign before the degree of rotation. आता आपल्याला दोन पॉसिबिलिटी असतील, एक आहे क्लॉकवाईज डायरेक्शन किंवा दुसरा असणार अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. आता ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड्समध्ये प्लेन पोलरायझ्ड लाईटचा प्लेन हा जर राईट दिशेला जर रोटेट होत असेल, राईट दिशेला रोटेट व्हायला म्हणजे तो कसा व्हायला, क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये रोटेट व्हायला, तर त्याला नाव आहे डेक्स्ट्रो रोटेटरी किंवा शॉर्ट फॉर्ममध्ये त्याला काय म्हणायचं, डी फॉर्म. आणि डी फॉर्म आपण कोणत्या साईननं या ठिकाणी डिनोट करणार, पॉझिटिव्ह साईननं. लक्षात आलं, आपण पाहिलं ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंडमध्ये प्लेन पोलरायझ्ड लाईटचा प्लेन हा या ठिकाणी काय होणार, चेंज होणार, म्हणजे अँगल चेंज होणार. अँगल जर राईटला शिफ्ट होत असेल, अर्थातच क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये रोटेशन होत असेल, तर त्याला डी फॉर्म म्हणायचं. डी फॉर्म म्हणजे काय, डेक्स्ट्रो रोटेटरी, आणि त्याला आपण पॉझिटिव्ह साईननं दाखवतो. सो पॉझिटिव्ह साईन तिथं प्लेस करायचं डिग्री ऑफ रोटेशनसाठी. If the light is rotated towards the left anti-clockwise direction, the compound is said to be लिओ रोटेटरी. Leo-rotatory on the L form, and the negative sign is the place before the degree of rotation. आणि प्लेन पोलरायझर लाईट हा ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंडमधून पास होत असताना त्याचा प्लेन या ठिकाणी जर लेफ्ट साईडला रोटेट होत असेल, अर्थातच अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये रोटेट होत असेल, तर त्याला आपण काय म्हणायचं, लिओ रोटेटरी. त्याला आपण शॉर्टमध्ये यल फॉर्म म्हणायचं. आणि तो ॲक्च्युअल लेफ्ट साईडला झालेला आहे, अँटी क्लॉकवाईज झालेला आहे, म्हणून यावेळेस त्याला आपण कोणतं चिन्ह वापरणार, निगेटिव्ह साईन या ठिकाणी त्याचं डिग्री ऑफ रोटेशनच्या अगोदर वापरणार. Such positive and negative isomers of a compound are called optical isomers, and the phenomenon is termed as optical isomerism. आणि मग आता लक्षात घ्या की इथं काय झालं बरं, की दोन पद्धतीचे आयसोमर्स तयार झाले एकाच कंपाऊंडचे. एक असणार डेक्स्ट्रो रोटेटरी, दुसरा असणार लिओ रोटेटरी, किंवा एक प्लस आणि एक मायनस, किंवा एक डी फॉर्म आणि एल फॉर्म. तर ते दोन्ही एकमेकांचे कोणते फॉर्म्स आहेत, ऑप्टिकल आयसोमर्स आहेत. आणि या पूर्ण फेनॉमेनाला आता हे जे आयसोमर्स तयार झाले कशामुळे तयार झाले, ऑप्टिकल आयसोमेरिझम या पूर्ण फेनॉमेनामुळे. कारण आपण पोलरायझेशनमुळे झालं नाही, हा पूर्ण इफेक्ट कशाचा आहे, ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. प्लेन पोलराइज लाईट जेव्हा ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंडमधून पास झाले होते तेव्हा हे तयार झालेत, म्हणून त्यांना आपण ऑप्टिकल आयसोमर्स म्हणायचं. आणि या पूर्ण संकल्पनेला म्हणायचं ऑप्टिकल आयसोमेरिझम. त्यानंतर आहे मॉलिक्युलर असिमेट्री, कायरॅलिटी अँड इनॅन्शिओमर्स. The observation of Lewis Pasteur 1848 that crystals of a certain compounds exist in the form of the mirror image laid the foundation of modern stereochemistry. आता लुईस पाश्चर नावाचे शास्त्रज्ञ आहेत, तर त्यांनी काय केलं, काही विशिष्ट कंपाऊंडचे क्रिस्टल्स, ओके, तर त्यांना हे कशाच्या फॉर्ममध्ये दिसले, मिरर इमेजच्या फॉर्ममध्ये दिसले. आणि इथूनच सुरू होतो खरा पाया कशाचा, इथून सुरू होतो मॉडर्न स्टिरिओ केमिस्ट्रीचा. ओके. He demonstrated that aqueous solution of both types of crystals show optical rotation equal in the magnitude for a solution of equal concentration but opposite in direction. तर त्यांनी सांगितलं की ही डेमॉन्स्ट्रेट दॅट aqueous solution of both types of crystal show optical rotation equal in magnitude for solution of equal concentration but in opposite direction. म्हणजे त्यांनी ऑप्टिकल आयसोमर संदर्भातच सांगितलं की असे दोन टाईपचे क्रिस्टल्स घेतले की ॲक्युएस सोल्युशनमध्ये ते अँगल चेंज करतात, पण बरोबर एक जण जितका राईटला करतो तितकाच तो लेफ्टला करतो. म्हणजे याचा अर्थ ते एकमेकांचे काय तयार करायले, मिरर इमेजेस तयार करायले. जितका हा राईटला व्हायला तितका तो काय व्हायला, लेफ्टला रोटेट व्हायला. He believed that this difference in the optical activity was associated with the three-dimensional arrangements of atoms in the molecules configuration of two types of crystals. मग आता त्यांनी हे जी ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीमध्ये हा जो डिफरन्स पाहिला, तर त्यांनी याचा संबंध कशाच लावला, वॉज असोसिएट विथ द 3 डायमेन्शनल अरेंजमेंट ऑफ ॲटम्स इन द मॉलिक्युल्स. की मॉलिक्युलमध्ये जी ॲटमची अरेंजमेंट 3 डायमेन्शनल अरेंजमेंट आहे हे त्याच्या मागचं रिझन आहे. आणि लक्षात ठेवायचं, मॉलिक्युलमध्ये ॲटमची जी 3 डायमेन्शनल अरेंजमेंट असते त्यालाच काय म्हणायचं, त्यांचं कॉन्फिगरेशन म्हणायचं. आणि सो
हे जे कॉन्फिगरेशन आहे 2 टाईपच्या क्रिस्टलचं, हेच रिझन आहे त्याच्या मागचं. आता पुढे जेव्हा आपण आकृती पाहू तेव्हा तुमच्या लक्षात येईल. Dutch scientist J. Vance Hoff and French scientist C. Lee Bell in the same year 1874 independently argued that the spatial arrangement of 4 groups balances around a central carbon is the tetrahedral, and if all the substituents attached to that carbon are different, the mirror image of the molecules is not superimposed overlap on the molecule. Such a carbon is called the asymmetric carbon or the stereocenter. आता जे व्हॅन टॉफ आणि ली बेल त्यांनी 1874 काय केलं माहिती आहे का, इंडिपेंडेंटली या ठिकाणी जे टेट्राहेड्रलचा जो सेंट्रल कार्बन ॲटम आहे तर त्याचे जे 4 ग्रुप्स आहेत तर त्याची जी स्पेशल अरेंजमेंट जी आहे ती या ठिकाणी अभ्यासली. तर ती कशी होती, टेट्राहेड्रल अरेंजमेंट हे तर आपल्याला माहिती आहे, परंतु ऑल द सबस्टिट्युएंट्स अटॅच टू द कार्बन ॲटम आर डिफरंट. म्हणजे काय केलं की कार्बनचे 4 जण अटॅच व्हायला, टेट्राव्हॅलेन्सीमध्ये 4 जणांची पॉसिबिलिटी आहे, ते 4च्या 4 काय असतील, डिफरंट अटॅचमेंट सबस्टिट्युएंट असतील. आणि त्याची जेव्हा मिरर इमेज पाहिली तर मिरर इमेज ऑफ द मॉलिक्यूल इज नॉट सुपर इम्पोज, मीन्स ती एकमेकाला काय करत नव्हती, ओव्हरलॅप करत नव्हती. म्हणजे त्यांना असं वाटलं की आता हे 4 जण अटॅच केले आपण, तर 4 जणांचे सबस्टिट्युएंटची जर आपण पोझिशन बदलली तर याच्यामध्ये काहीच फरक पडत नसेल, पण तसं झालं का, नाही. तर इथं सांगितलं पहा की ऑल द सबस्टिट्युएंट्स जे आहेत त्यांनी डिफरंट त्या ठिकाणी यूज केले, तर मिरर इमेज ऑफ द मॉलिक्यूल इज नॉट सुपर इम्पोज, म्हणजे त्यांनी एकमेकांना ओव्हरलॅप केलं नाही ऑन द मॉलिक्यूल. अँड सच अ कार्बन, त्या कार्बनला त्यांनी काय नाव दिलं, असिमेट्रिक कार्बन किंवा स्टिरिओ सेंटर. The resulting molecule would lack symmetry and is referred to as asymmetric molecule. आणि मग रिझल्टिंग मॉलिक्यूल जो आहे तर त्याच्यामध्ये सिमेट्री नव्हती आणि म्हणून त्या मॉलिक्यूलला काय नाव दिलं गेलं, असिमेट्रिक मॉलिक्यूल. The asymmetry of the molecule along with non-superimposability of mirror image is the responsible for the optical activity in such organic compounds. आणि मग आता मॉलिक्यूलची जी असिमेट्री आहे अलॉंग विथ द नॉन सुपर इम्पोजिबिलिटी ऑफ मिरर इमेज इज रिस्पॉन्सिबल फॉर ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी इन सच ऑर्गॅनिक कंपाऊंड. म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये जी ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी व्हायली की एक जण जसा राईटला रोटेट व्हायला तसंच तो लेफ्टला तितक्याच अँगलनं अपोजिट डायरेक्शनमध्ये जे रोटेट व्हायला, तर याच्या मागचे कारण जर पाहिलं आपण तर 2 कारण आहे. एक आहे मॉलिक्यूलची असिमेट्री आणि दुसरं आहे मिरर इमेज. हे कसे आहे, नॉन सुपर इम्पॉसिबिलिटी. आता तुम्ही आकृतीमध्ये पहा, आकृतीमध्ये तुम्हाला कायरेलिटी दाखवलेली आहे. अन ऑब्जेक्ट दॅट कॅन नॉट सुपर इम्पोज ऑन द मिरर इमेज इज कॉल्ड ॲज द कायरेल. आता कायरेल ऑब्जेक्ट जर तुम्ही पाहिलं लेफ्टला तर काय व्हायलं बरं की कायरेल ऑब्जेक्ट जे आहेत तर ते काय तयार करायले, नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेजेस. म्हणजे याचा अर्थ काय व्हायला की एक जण दुसऱ्याची आरशातली प्रतिमा असेल तरच त्यांना काय म्हणायचं, आपण कायरेल ऑब्जेक्ट म्हणायचं. आणि ते जे इमेज तयार करायले त्यांना काय म्हणायचं, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज. सेकंड फिगरमध्ये जर पाहिलं आपण तर आरशामध्ये जरी पाहिलं आणि तरी त्यांनी एकमेकांची आरशातली प्रतिमा तयार केली का, नाही, एक्झॅक्ट ते, म्हणजे त्याच्यामध्ये डायरेक्शन चेंज झालेली नाही. सो डायरेक्शन चेंज होत नसेल तर त्यांना आपण नॉन कायरेल ऑब्जेक्ट्स म्हणायचं. आणि म्हणून या मिरर इमेजेस कशा असतात, सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस असतात. आणि वरती जेव्हा आपण असिमेट्रिक कार्बनचा अभ्यास केला होता तेव्हा आपण इथं पाहिलं होतं, शेवटचा पॉईंट काय होता की जे आपले ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत तर यामध्ये मॉलिक्यूलची सिमेट्री आणि मिरर इमेज कसे होते, नॉन सुपर इम्पोजिबल. आता नॉन सुपर म्हणल्यावर काय झाले, एकमेकांचे काय त्या आरशातल्या प्रतिमा आहेत, बरोबर आहे का. आणि हे प्रॉपर्टी त्यांच्यामध्ये आहे आणि म्हणून त्यांच्यामध्ये ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी हा फेनॉमेना दिसून येतो. ओके. The symmetry and asymmetry are also observed in many day-to-day objects. A sphere, a cube, a cone are all identical to their mirror image and can be superimposed. मग आता सुपर इम्पोजमध्ये आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण काय वस्तू घेऊ शकतो बा, एखादी वस्तू गोल असेल ऑब्जेक्ट स्पेअर किंवा एखादा क्यूब असेल, एखादा कोन असेल, तर यांची ती मिरर इमेज आणि बाहेरची इमेज दोन्ही सारखे असतात. त्याच्यामध्ये काय लाईट लेफ्ट असं काही फॉर्म आहे का, नाही. दॅट्स वाय त्या सर्वच्या सर्व इमेज कोणत्या आहेत, सुपर इम्पोज इमेज आहेत. However, many objects are non-superimposable on hand look similar, but if you put
on their mirror image. For example, your left and right hand look similar, but if you put your left hand on your right hand by moving them in the same plane, they do not coincide. मग आता याच्या व्यतिरिक्त आपण जर आपल्याला नॉन सुपर इम्पोजेबल इमेजचं उदाहरण पाहायचं असेल, तुम्हाला माहिती आहे लेफ्ट हँड राईट हँड, बरोबर आहे का? सो लुक सिमिलर, बट इफ यू पुट युअर लेफ्ट हँड ऑन युअर राईट हँड बाय मुव्हिंग देम इन द सेम प्लेन दे डू नॉट कॉन्साइड्स. आता आपलं राईट हँड आणि लेफ्ट हँड हे दोन्ही एकमेकांसाठी काय आहेत? नॉन सुपर इम्पोजेबल आहेत, कारण ते एकमेकांना काय करत नाही? कॉन्साइड करत नाहीत. The objects which are non superimposable on their mirror image, like a pair of hands, are said to be chiral, and this property is known as chirality. मग ऑब्जेक्ट्स जर नॉन सुपर इम्पोजेबल इमेज तयार करायला एकमेकांना ओव्हरलॅप करत नसतील तर डेफिनेटली ते एकमेकांचे म्हणजे जसं पेअर ऑफ हँड्स पाहिलं आपण, तर हे अशा प्रकारचे ऑब्जेक्ट्स यांच्यामध्ये कोणतं कायरेल हा गुणधर्म आहे आणि त्या पूर्ण प्रॉपर्टीला काय म्हणायचं? कायरेलिटी म्हणायचं. Chiral molecules are optically active while the objects which are the superimposable on their mirror image are called achiral. These molecules are optically inactive. मग आता आपली जी मुख्य कन्सेप्ट होती ऑप्टिकली ॲक्टिव्ह आणि ऑप्टिकली इनॲक्टिव्ह, तर लक्षात घ्या की ऑप्टिकली ॲक्टिव्ह असण्यासाठी त्याच्यामध्ये कोणती प्रॉपर्टी असणे आवश्यक आहे? सुपर इम्पोजेबल. कायरेल ऑब्जेक्ट जे आहेत ते ऑप्टिकली ॲक्टिव्ह होते कारण त्यांनी कोणती इमेज तयार केली? एकमेकांचे नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज तयार केली. जेव्हा की जे ऑब्जेक्ट स्वतःची सुपर इम्पोजेबल इमेज तयार करायली त्या ऑब्जेक्टला आपण काय कन्सिडर करणार? अकायरल कन्सिडर करणार. आणि लक्षात ठेवायचं की अकायरल ऑब्जेक्ट्स हे ऑप्टिकली काय आहेत? इनॲक्टिव्ह, आणि कायरल्स ऑब्जेक्ट हे ऑप्टिकली काय असणार? ॲक्टिव्ह असणार. ओके. The above test of molecular chirality can be applied to organic molecules by constructing models and its mirror image, or by drawing three-dimensional structures and attempting to superimpose them in our minds. आता ही जी मॉलिक्युलर कायरेलिटी आहे तर हे ॲक्च्युअल हे एक टेस्ट आहे पहा. आता ही आपण ऑर्गॅनिक मॉलिक्युल्सला अप्लाय करत असतो जेव्हा त्याचे आपल्याला मॉडेल्स कन्स्ट्रक्ट करायचे असतात, त्यांचे मिरर इमेजेस किंवा त्यांचं 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर ड्रॉ करायचं असेल, किंवा आपल्या माइंडमध्ये त्यांना जर आपल्याला सुपर इम्पोज जर करायचं असेल, तर या सगळ्या केसेसमध्ये आपल्याला मॉलिक्युलर कायरेलिटीची टेस्ट ही उपयोगी पडत असते. These are other aids, however, that can assist us in recognizing chiral molecules. आणि हे ॲक्च्युअल एक प्रकारची एड्स म्हणजे इन्स्ट्रुमेंट्स आहे की ज्याच्या सहाय्यानं आपण कायरल मॉलिक्युल्सला काय करू शकतो? रेकग्नाइज करू शकतो. One such aid is the presence of a single asymmetric carbon atom. आता आपण काय करू? आता एक असंच एड्स या ठिकाणी अभ्यास करू की ज्यामध्ये प्रेझेन्स ऑफ सिंगल असिमेट्रिक कार्बन ॲटम या ठिकाणी प्रेझेंट असेल. Let us consider two simple molecules, propane 2-ol and the butane 2-ol, and their mirror images. आता आपल्याला काय करायचं आहे? फिगर 6.5 मध्ये प्रोपेन 2-ऑल आणि फिगर 6.6 मध्ये ब्युटेन 2-ऑलचा अभ्यास करायचा आहे. आता एक लक्षात घ्या, तिथं पहा बरं तुम्ही आता आपण 6.5A बद्दल बोलू. तिथं प्रोपेन 2-ऑल जे आहे त्याची फिगर दाखवलेली आहे एमध्ये. आता बीमध्ये जर पाहिलं आपण तर काय झालं बरं की बी आणि ए एकमेकांच्या कोणत्या इमेजेस बरं? मिरर इमेजेस आहेत, बरोबर आहे का? तर ए आणि बी एकमेकांच्या काय आहेत? मिरर इमेजेस आहेत. आता आपण बीला काय करतो? या ठिकाणी रोटेट करतो 1 डिग्रीनं, 180 डिग्रीनं. दाखवलं तुम्हाला इथं जे रोटेशन आहे ते 180 झालं. आता बीला आपण रोटेट केलं तर बीला रोटेट केल्यानंतर सी एक ऑप्टेन झालेलं आपलं, जी की एक रोटेटेड मिरर इमेज आहे. आता सी आणि एचा तुम्ही तुलना करा बरं. सी आणि ए एकमेकांच्या काय झाल्या बरं? सुपर इम्पोजेबल मिरर इमेज झाल्या. मग ते काय झाले? अकायरल झाले. ते ऑप्टिकली ते काय आहे? इनॲक्टिव्ह आहेत. पण ए आणि बी जर पाहिलं तुम्ही तर एकमेकांच्या काय आहेत? त्या मिरर इमेजेस आहे. म्हणजे ते काय झाले? नॉन सुपर इम्पोजेबल आहेत. म्हणजे याचा अर्थ ते दोन्ही एकमेकांचे काय झाले? ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड झाले. मग लक्षात आलं? ऑप्टिकली ॲक्टिव्ह आणि ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. सुपर इम्पोजेबल इमेज
आणि नॉन सुपर इम्पोजेबल इमेज कायरल आणि अकायरल. तर ए आणि बी एकमेकांचे काय झाले, कायरल झाले, मात्र ए आणि सी हे काय झाले, अकायरल झाले. ओके. As you can see very clearly, propane 2-ol A does not contain an asymmetric carbon as all the 4 groups attached to the tetrahedral carbon are not different. आता प्रोपेन 2-ऑल संदर्भात आपण बोललो सध्या. तर प्रोपेन 2-ऑल जी आपली ए फिगर आहे, तर त्यामध्ये डज नॉट कंटेन असिमेट्रिक कार्बन. आता असिमेट्रिक कार्बन का नाही, कारण ऑल द 4 ग्रुप्स अटॅच टू द टेट्राहेड्रल कार्बन आर नॉट डिफरंट. चारीचे चारी डिफरंट आहेत का, नाही. एक एच आहे, एक ओ एच आहे, पण दोन कसे आहे, CS3 आहे. दॅट्स वाय इथं आपण त्याला असिमेट्रिक कार्बन म्हणू शकत नाही. असिमेट्रिकसाठी काय पाहिजे बरं, आपल्याकडे चारीच्या चारी डिफरंट पाहिजे, बरोबर आहे ना. आणि असिमेट्रिक असेल तर त्याला आपण नाव दिलं होतं, काय दिलं होतं नाव, त्याला स्टिरिओ सेंटर नाव दिलं होतं. We rotate the mirror image B of the molecule by 180 degree. Structure completely overlap. आता आपण काय केलं की जी मिरर इमेज बी होती त्या मॉलिक्यूलला कितीनं रोटेट केलं आपण, 180 डिग्रीनं रोटेट केलं होतं, केलं वर 180 डिग्रीनं रोटेट केलं. तर कोणती इमेज ऑब्टेन केली आपण, सी ऑब्टेन केली. अँड ट्राय टू ओव्हरलॅप द स्ट्रक्चर ऑफ सी विथ द स्ट्रक्चर ऑफ ए. तर ती कम्प्लिटली काय करते, या ठिकाणी ओव्हरलॅप करते, कम्प्लिटली ओव्हरलॅप करते. याचा अर्थ ते काय झाले, अकायरल झाले. ते एकमेकांचे सुपर इम्पोजेबल इमेज आहे, म्हणजेच ते ऑप्टिकली इनॅक्टिव्ह आहेत. आणि दॅट्स वाय प्रोपेन 2-ऑल हा काय झाला, या ठिकाणी अकायरल मॉलिक्यूल झाला. ओके. Thus, propane 2-ol is an achiral molecule. आता आपण फिगर 6.6 कडे येऊ. पहा आता इथं काय होणार, या ठिकाणी पहा इथं ई इज द मिरर इमेज ऑफ डी, बरोबर आहे का. आता इथं फरक आहे बरं, तिथं काय झालं बरं की एनं सीला ओव्हरलॅप केलं, एनं सीला काय केलं, या ठिकाणी ओव्हरलॅप केलं. आणि ओव्हरलॅप केल्यानंतर आपल्या लक्षात आलं की त्या ठिकाणी काय आहेत, ते ऑप्टिकली इनॅक्टिव्ह आहेत, म्हणजे अकायरल आहेत. अकायरल केव्हा घोषित केलं आपण, ॲक्च्युअल तिथं तर पाहिलं आपण कार्बनची असिमेट्रीसुद्धा नव्हती, कारण 2 ग्रुप सारखे होते ना. आपल्याला काय पाहिजे होते, 4 ग्रुप डिफरंट पाहिजे होतं असिमेट्रिकसाठी, पण तिथं 2 ग्रुप सारखे होते, 2 CS3 सारखे होते. पण जेव्हा आपण ब्युटेन 2-ऑलमध्ये आलो, इथं पहा H, OH, CS3 आणि C2H5 असे किती येते या ठिकाणी, 4. म्हणजे कम्प्लिटली असिमेट्रिक आहे, म्हणजे इथं स्टिरिओ सेंटर अवेलेबल आहे. आता इथं स्टिरिओ सेंटर अवेलेबल असताना पहा ई जी आहे ती डीची काय आहे, मिरर इमेज आहे. त्यानंतर ईला आपण पुन्हा एकदा काय केलं, रोटेट केलं आणि ऑप्टेन केला F. मग आता F ऑप्टेन केल्यानंतर आता पुढं जर पाहिलं तर F आणि D एकमेकांना ओव्हरलॅप करतात का, नाही करत. का, कारण वरच्या पॉईंटला जर पाहिलं तर CS3 होता, आता वरच्या पॉईंटला Fमध्ये कोण आहे, C2H5 आहे, मग ते एकमेकांना ओव्हरलॅप करत नाही. सो F ही जी इमेज आहे ही डीसाठी कशी ठरली, या ठिकाणी नॉन सुपर इम्पोजेबल इमेज ठरली. Butane 2-ol has 4 different groups attached to the tetrahedral carbon and as expected is chiral. आता एक लक्षात घ्या, मगाशी माझ्याकडून सांगण्यात चुकलेलं आहे की ए आणि बी ॲक्च्युअली तर मिरर इमेज येत आहे, बरोबर आहे का. पण मिरर इमेजला रोटेट केल्यानंतर सुद्धा केल्यानंतर सीनं एला काय केलं, या ठिकाणी कम्प्लिटली ओव्हरलॅप केलं. आणि दॅट्स वाय आपण फायनली घोषित केलं की प्रोपेन 2-ऑल हा काय आहे, अकायरल मॉलिक्यूल आहे. कारण अकायरल आपण कशाने ठरवलं की एका मॉलिक्यूलची आपण मिरर इमेज घेतली आणि त्या मिरर इमेजला आपण 180मध्ये रोटेट केलं. रोटेट केल्यानंतर ती त्याला जर ओव्हरलॅप करत असेल आणि सुपर इम्पोजेबल इमेज तयार होत असेल तर त्याला आपण अकायरल म्हणू. आणि दॅट्स वाय प्रोपेन 2-ऑल याचे 4 ग्रुप जे आहेत ते डिफरंट नव्हते आणि म्हणून आपण इथं एक्सपेक्ट करू शकतो की ते अकायरल होता. परंतु जेव्हा आपण ब्युटेन 2-ऑलमध्ये आलो तर 4च्या 4 जे आहेत डिफरंट ग्रुप्स होते, त्यामुळे इथं आपण एक्सपेक्टेशन केलं की ब्युटेन 2-ऑलची जी मिरर इमेज होती त्या मिरर इमेजला जर आपण 180 डिग्रीमध्ये रोटेट केलं तर रोटेट केल्यानंतर जो तयार होणारा प्रोडक्ट आहे F हा डीला काय करणार नाही,
ओव्हरलॅप करणार नाही, हे आपण एक्सपेक्ट केलं होतं आणि तसं होतं. आणि दॅट्स वाय ते नॉन सुपर इम्पोजिबल इमेज आहे, ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे आणि म्हणून ते काय आहेत, कायरल आहेत. आणि म्हणून इथं स्पष्ट सांगितलं की ब्युटेन टू ऑल जो आहे याला 4 डिफरंट ग्रुप्स अटॅच आहे. दॅट्स वाय तो स्टिरिओ सेंटर आहे, असिमेट्रिक आहे आणि दॅट्स वाय तो कायरल आपण एक्सपेक्ट करू शकतो. Some common examples of chiral molecules such as 2-chloroputane, 2,3-dihydroxypropanol, bromochloroiodomethane, 2-bromopropanic acid, etc. आणि तुम्ही आता स्वतः याची प्रॅक्टिस करू शकता. पहा इथं काही कायरल मॉलिक्युल्स दिले तुम्हाला. 2-क्लोरोब्युटेन, त्यानंतर 2,3-डायहायड्रॉक्झीप्रोपॅनल, त्यानंतर ब्रोमोक्लोरोआयडोमिथेन, त्यानंतर 2-ब्रोमोप्रोपॅनिक ॲसिड, असे 4 कंपाऊंड दिले आहेत. पहा तुम्हाला की याचे जर तुम्ही अगोदर काय करणार, तुम्ही त्याची मिरर इमेज काढणार, त्यानंतर 180 त्याला काय करणार, रोटेट करणार. रोटेट झालेली इमेज आणि मूळ इमेज जर एकमेकांना ओव्हरलॅप करत नसतील तर ते एकमेकांचे नॉन सुपर इम्पोजिबल इमेज तुम्हाला घोषित करावं लागेल आणि तिथं तुमच्या लक्षात येईल की ते काय असतील, एकमेकांचे कायरल असतील. The stereoisomers related to each other as non-superimposable mirror image are called enantiomers. Figure 6.7. आता जे स्टिरिओआयसोमर्स हे एकमेकांच्या नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेज असतात तर त्यांना आपण काय म्हणायचं या ठिकाणी, इनॅन्शिओमर्स म्हणायचं. A and B in figure 6.5 and D and E in figure 6.6 are enantiomers. आता ए आणि बी ह्या एकमेकांच्या काय आहेत बरं, एकमेकांच्या नॉन सुपर इम्पोजिबल इमेज आहेत, कारण ते मिरर इमेज आहेत ना, ते एकमेकांना ओव्हरलॅप करू. म्हणून वरच्या फिगरमध्ये ए आणि बी लक्षात आलं. यामध्ये 6.5 जर आपण पाहिलं तर ए आणि बी एकमेकांच्या मिरर इमेजेस आहे. डी आणि ई मध्ये जर पाहिलं आपण त्यासुद्धा एकमेकांच्या मिरर इमेज आहेत. मिरर इमेजेस असताना त्या नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेज आहेत, ते एकमेकांना ओव्हरलॅप करत नाही. दॅट्स वाय ते एकमेकांचे काय, इनॅन्शिओमर्स आहेत. Enantiomers possess identical physical properties, namely melting point, boiling point, refractive index, etc. आता इनॅन्शिओमर्स डेफिनेशन काय पाहिलं आपण, असे स्टिरिओआयसोमर्स की जे एकमेकांचे काय पाहिजे, नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेज पाहिजे, त्यांना आपण इनॅन्शिओमर्स म्हणलं. तर इनॅन्शिओमर्सचे जे फिजिकल प्रॉपर्टीज आहेत त्या आयडेंटिकल असतात. पहा जसं की त्यांचे मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स या सगळ्या गोष्टी सारख्या असतात. मात्र They only differ with respect to the rotation of plane polarized light. फक्त फरक आहे एवढाच की त्यांचा जो प्लेन पोलराइज लाईटचा रोटेशन आहे तो मात्र एकमेकांपासून कसा असतो, डिफरंट असतो. म्हणजे एक डेक्स्टर रोटेटरी असणार, एक लिओ रोटेटरी असणार. बाकी सगळ्या गोष्टी एक प्लस एक मायनस, बाकी सर्व प्रॉपर्टीज सेम. If one of the enantiomers is dextrorotatory, the other will be the leo-rotatory. मग एक इनॅन्शिओमर्स जर डेक्स्टो रोटेटरी असेल तर दुसरा कसा असणार या ठिकाणी, लिओ रोटेटरी. म्हणजे एक राईटला रोटेट होत असेल तर दुसरा कसा असणार या ठिकाणी, लेफ्टला रोटेट होणार. However, the sign of optical rotation is not necessarily related to absolute actual configuration of molecule. आता इथं सांगितलेलं आहे की ऑप्टिकल रोटेशनसाठी आपण जे साईन वापरलो प्लस मायनस, तर हे ॲक्च्युअल इसेन्शियल नाही. पहा कशासाठी, की आपल्याला जर ॲब्सोल्यूट किंवा ॲक्च्युअल कॉन्फिगरेशन जेव्हा मॉलिक्यूलचा अभ्यासतो आपण तर ऑप्टिकल रोटेशनचं साईन इसेन्शियल नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे. A mixture containing two बरं ठीक आहे, रेसिमेजेशन आता आपण उद्या डिस्कस करू.